तुम्हाला कधी कळलं? आज सकाळी 7 वाजता मी नेहमीप्रमाणे कामावर जायच्या गडबडीत होतो. तोच उमावहिनींचा रडण्याचा आवाज ऐकला. जाऊन बघतो तर शंकरराव असे निश्चित पडलेले. डोकंच सुन्न झालं हो. हाँ ना, कोई बीमारी नहीं, कोई व्यसन नहीं, हमेशा व्यायाम करने वाला आदमी ऐसा एकदम चला जा, ऐसा कैसे? हार्ट अटॅक असणार बाबा. हार्ट अटॅकची लक्षणं अशी कळत नाही, मग असाच माणूस चालता बोलता वर निघून जातो. मला हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय. खरे कशावरून? अरे गेले काही दिवस शंकरराव खूप टेन्शनमध्ये होते आणि शिवाय त्यांच्या चुलत भावांबरोबर त्यांच्या जमिनीवरून काहीतरी वाद पण होत चालू. अच्छा, तेरे को क्या करने का? उन्होंने आत्महत्या? हळू बोल जरा. माझा असा अंदाज आहे. ते बघ, शंकररावाचे चुलत भाऊ आणि त्याची बायको आले. समय आने पर आदमी आपस के झगड़े वगड़े सब भूल जाते. देखो अगं रडू नको उमा, कशाला रडतेस? मी आहे ना. नाही म्हणजे आम्ही सगळे आहोत तुला आधाराला. तुझ्या मुलाकडे बघून तरी सावर स्वतःला. हो ग उमा, तू अशी खचली तर पोराईकडे कोण लक्ष देणार ग? माझं कुंकू गेला, माझं सौभाग्य गेला. मला काय सांगून पण नाही गेले. बँक डिटेल पण नाही दिले. तुला बँकेचा पिन तरी सांगितलाय का रे? नाही. बघवत नाहीत ग उमाचे हाल. काय आणि कसं सांत्वन करायचं तिचं? हो ना, सगळंच अघटित गो बाई. अगं अलीकडेच त्यांच्या कुरबुऱ्या पण खूप वाढल्या होत्या बाई. सारखे वाद मला येऊन सांगायची ती सगळं. काही म्हण ग, पण शेवटी नवरा लागतोच ना आधाराला. पदरी 2 पोरं, कसं व्हायचं त्यांचं? कमवणार पण कुणी नाही ना ग. देवाची करणी, दुसरं काय. आता काळच आला असेल तर त्याला कोण काय करणार. तसे चांगले होते ग ते. हो ग, पण चांगल्या लोकांना देव लवकर बोलावतो बघ. किती वाईट ना. नातेवाईकांना कळवलंय ना? नातेवाईकांना कळवलंय. एक भाऊ वगैरे आलेत म्हणे, पण बाकीचे बाकी आहेत, खूप दूर दूर राहतात म्हणायच्या ना ग त्या. हो ना, आता अचानक सगळ्यांना कळायला वेळ तर लागणारच ना. तेच ना, धक्का बसला असेल त्यांना पण. पण आता किती वेळ लागेल आता काय माहिती. हो ना, किती वेळ. अगो बाई, माझी तर कामं, नाश्ता पाणी सगळंच बाकी. माझी तर धुणं भांडे बाकी आहेत अजून. खरंच खूप चांगला माणूस होता. कुणाचा अध्यात ना मध्यात. आता वाड्यातले लोक थोड्या कुरबुरी असणारच. एकदा ते गाडीच्या पार्किंग जोशी त्यांना काहीतरी बोलले, पण शंकरराव कधी आलेलं कार्य करायचे नाहीत. सतत हसमुख असायचे. तर जाताना बघा ना, कोणालाही दुखावून आणि त्रास देऊन नाही गेले. अरे ऐसी मौत खाली किस्मत वालों को ही आती है. पण तरी हे सर्व इतक्या लवकर व्हायला नको होतं ना. बरं असो, ते मैताचं सामान आणायला गेलं की कोणी? हो,
गेले दोघं तिघं मगाशीच. ते बघा शंकररावांच्या ऑफिस मधले लोक आले. सावरा स्वतःला. घराची आणि आईची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आणि काही मदत लागली तर निसंकोचपणे सांगा. अय्यो राम, आता माझ्यावर कामाचा लोड येणार. यांच्याकडच्या सगळ्या फाईल्स बस माझ्यावरच सोपवणार. माझ्या डोळ्यापुढे तर तारेच चमकता येतो. अगं ते तर जाऊ देच, पण त्या शंकररावांनी मागच्याच आठवड्यात माझ्याकडून 10,000 रुपये उसने घेतले होते आणि काही लिखापडी पण नव्हती केली. आता त्यांच्या बायकोला माहीत असेल तर ठीक, नाहीतर बुडालेच माझे पैसे. अरे वेळ काय, प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय, जरा तरी भान ठेवा. ती तिरडी बांधून तयार आहे. शंकररावांना ठेवायचं का तिरडीवर? हो चला. चला. अगं उमा, हे काय चाललंय? आणि एवढे लोक काय करतायत आपल्या घरात? आणि हे काय, तुझे डोळे लाल का? बाबा तुम्ही जिवंत आहात? म्हणजे काय? अहो सकाळी मम्मी तुम्हाला चहा द्यायला आली. जेव्हा तुम्ही योगासन करत होता तेव्हा तिने तुम्हाला निश्चित पडल्याचं बघितलं. तिने तुम्हाला हाक मारली, हलवलं, तरी तुमची काहीच हालचाल नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं. तुम्हाला वाटलं मी मेलो? अरे गाढवा, आईने ठेवलेल्या गोळ्या मी घेतल्या आणि शवासनाला गेलो. त्यातच मला गाढ झोप लागली. काय तुम्ही त्या वाटीतल्या सगळ्या गोळ्या घेतल्या? अहो त्या वाटीत माझ्या पण गोळ्या होत्या. माफ करा मंडळी, आमच्या बायको आणि मुलाच्या गाढवपणामुळे हा सगळा प्रकार घडला. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की की या सगळ्या प्रकारामुळे तुम्ही माझे सगळे सोबत आहात हे मात्र कळालं. हो, असू द्या शंकरराव, तुम्ही आमच्यासाठी जिवंत आहेत हीच खूप आनंदाची गोष्ट आहे. चला आता आम्ही कामाला जायला मोकळे. धन्यवाद. हो या.
हो भेटू. Yes, congrats Shankara. I'm happy that your date was removed. हो. Come, join to the office. थँक्यू सर. येस. चला शंकरराव मी पण येते. हो या. ते तेवढं माझं 10. हो जात नाही अजून मी. निघतो आम्ही. हो. हे बघ, परवा कोर्टात जाऊन तडजोडीने आणि सामंजस्याने वाटणी करून घेऊ. बर या. येते ग उमा. असलं कसलं मेला शवासन करायचं ते मेल्याहून मेल्यासारखं झालं मला. सगळ्यांसमोर जीवाला घोर नुसता. कुठल्या तरी शायराने अगदी बरोबर म्हणलंय, मौत तो बस नाम से बदनाम है, मौत तो बस नाम से बदनाम है, वरना तकलीफ तो जिंदगी ज्यादा देती है.